तर इकडे साताऱ्यातनं महाविकास आघाडीकडनं पृथ्वीराज चव्हाण हे लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। दरम्यान शरद पवारांनी आदेश दिल्यास साताऱ्यातनं निवडणूक लढवणार असं पृथ्वीराज चव्हाणांनीच म्हटलंय। प्रकृतीच्या कारणामुळे श्रीनिवास पाटलांनी माघार घेतलीय, त्यामुळे उदयनराजेंना पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातनं आव्हान देऊ शकतात। पाहूयात। मला जर त्यांनी आदेश दिला तर माझी लढाईची तयारी आहे। शरद पवारांनी आदेश दिला तर सातारा लोकसभेतनं लढण्याची तयारी आहे असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। साताऱ्याची जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे आहे, मात्र मला सांगितल्यास लढण्यास तयार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। या मतदारसंघामध्ये सर्वात सक्षम उमेदवार कोण आहे ते ठरलं। त्यामध्ये आता जो काही निर्णय होईल तो जर सर्वमान्य निर्णय असेल तर तो मान्य होईल सगळं। पण तरी पण तुमचं नाव जास्त प्रखरतेनं समोर येते। हे काही लोकांनी मीडियाने घेतलेलं आहे। मला जर त्यांनी आदेश दिला तर माझी लढाईची तयारी आहे, पण हे निर्णय हा सगळा शरदचंद्रजी पवार यांचा निर्णय आहे। श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्यानं शरद पवार गटाला आता नवा उमेदवार द्यावा लागेल। त्यामुळे भिवंडीच्या जागी सातारा काँग्रेसला देऊन पृथ्वीराज चव्हाणांसारखा तगडा उमेदवार दिला जाऊ शकतो। एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली असताना भाजपकडनं उदयनराजेंच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही। 3 दिवसांआधी उदयनराजेंनी साताऱ्यात शक्तीप्रदर्शनही केलं होतं। आता अचानक 3 नावं समोर आली आहेत। डॉक्टर सुरेश भोसले, डॉक्टर अतुल भोसले आणि नरेंद्र पाटील या तिघांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। पृथ्वीराज चव्हाण जर महाविकास आघाडीचे उमेदवार राहिले तर कराडमधनं उमेदवार देण्यासाठी भाजपच्याही हालचाली सुरू झाल्या। डॉक्टर सुरेश भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात कार्यरत असून ते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत। कृष्णा विश्वविद्यालयाचे कुलपती असून सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे। कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात भरीव काम केलंय। कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांना सेवा दिली। डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधनं 2014 आणि 2019 मध्ये 2 वेळा विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाणांच्याच विरोधात लढवली होती। 5 वर्षांपासून डॉक्टर अतुल भोसले भाजपचे सातारा लोकसभेचे प्रभारी म्हणून काम करतायत। देशासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहते आणि त्यामुळे महायुतीचा जो कोण उमेदवार तिन्ही पक्ष मिळून ठरवतील त्या उमेदवाराला ताकदीनं निवडून आणण्याची मानसिकता ही सगळ्या कार्यकर्त्यांची आमची झालेली आहे। या सगळ्या लोकांचा समन्वय ठेवून शेवटी आदरणीय देवेंद्रजी जशा पद्धतीचा आदेश देतील, पक्ष ज्या पद्धतीचा आदेश देईल त्या पद्धतीनं आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत। महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज बाबांच्या नावाचा जर प्रामुख्याने विचार करण्यात आला किंवा त्यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता जर झाली तर भाजपच्या वतीनं त्यांना त्यांचा उमेदवार बदलण्यामध्ये विचार करावा लागेल। गेली 5 वर्ष सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अत्यंत चांगल्या स्वरूपाचं काम करणारे त्यांचेच अतुल बाबा भोसले यांचंही नाव ऐन वेळेला भाजपच्या किंवा महायुतीच्या कोटातून पुढे आले तर आश्चर्य वाटायला नको। पृथ्वीराज चव्हाणांना जर उमेदवारी मिळाली तर साताराच्या लढतीत आणखी रंगत येणार आहे, पण त्याच वेळी उदयनराजेंच्या उमेदवारीचं काय याकडेही नजरा लागल्या। दिनकर थोरात, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।